काल कांदरपाडा म्हणजेच दहिसरमध्ये एक वेगळी घटना घडली। विजय पाटील नावाच्या एका माणसाच्या घरात एक शिंदे सेनाची जी प्रचार रॅली होती, प्रचार करायला आलेली लोकं घरात घुसली आणि मारामारी केली। मुद्दा असा झाला की विजय पाटलांनी त्यांना सांगितलं की घरात आतमध्ये यायच्या आधी पहिला दरवाजा नॉक करून यावं, की महिला असतात, काय परिस्थिती असेल माहीत नसते। ह्याच्यावरनं त्यांची दादागिरी आणि दबंगाई एवढी वाढली की विजय पाटलांना आणि त्यांच्या मिसेसला मारत घराच्या बाहेर काढलं आणि जे झेंडे आणि झेंड्याचे जे बांबू होते त्याच्यानी सुद्धा मारत रस्त्यावर घेऊन आले। आज कुठलीही प्रचार फेरी जेव्हा होते, कुठलाही प्रचार होतो तेव्हा पोलीस आणि इलेक्शन कमिशनरची लोकं असतात। हे असून सुद्धा आज त्यांच्या समोर ओपनली एका वोटरला प्रचार करत असताना एवढं मारलं गेलेलं आणि त्याची चूक एवढीच होती की विजय पाटलांनी सांगितलं घरात येताना जरा दादा नॉक करून यावं। आज एवढी दबंगाई। आज रेखाराम यादव जी वॉर्ड नंबर 1 मध्ये शिंदे सेनाची प्रत्याशी आहे, ती नक्की प्रचार करताना बाउन्सर घेऊन फिरते। तिला लोकांची भीती वाटते की कसली भीती वाटते की तेव्हा लोकांसमोर खुलेआम बाउन्सर असतात, तर इकडे त्यांचे प्रचारकर्त्याचे कार्यकर्ते लोकांना घरी घुसून मारतायत। इलेक्शन कमिशनर आणि पोलिसांना मला एवढंच विचारायचं आहे की तुमची लोकं तिकडे झोपत होती का? की गुंडाराज चाललेला आहे? अशा लोकांना तिकीट देताना विचार करत नाही का पक्षाची लोकं? आज रेखाराम यादव असो, त्यांचे मिस्टर असो किंवा त्यांचा दीनानाथ यादव म्हणून धीर असो, त्यांच्यावर अनेक केसेस लागलेले आहेत, महिलांचे सुद्धा केसेस लागलेले आहेत आणि अशा व्यक्तीला तुम्ही वॉर्ड नंबर 1च्या जनतेच्या समोर उभे करता, महिलांसमोर उभे करता। जे प्रत्याशी आहे, जी महिला आहे, ती अशा लोकांना घेऊन फिरते ज्यांच्यावर महिलांची केस लागलेली आहे। काय तोंड घेऊन महिलांसमोर जात आहेत? इथे वोटरला जाऊन मारतायत, वोटरनी काय विचारलं तर। आज दबंगाई इकडे नाही चालणार आहे। मला एकच विचारायचं आहे इलेक्शन कमिशनरला, मला याच्यासाठी वॉर्ड नंबर 1च्या जनतेला विजय पाटलांना न्याय मिळेल की नाही, की दादागिरी चालू राहणार आहे?